महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची. परितग मग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकडं मैना माझे भेट नाही तिची. 30 गज झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, 30 गज झाली आहे अखंडित महाराष्ट्राची. बेळगाव कारवार डांगुंबरगावर मालकी दुजाची, 2 खंडणीची कमाल दंडेलीची चीड बेकीची गरज एकीची. म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहीराची. नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस याच्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा. महाराष्ट्र दिवस काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्र दिवसाला प्रत्येक वर्षी राजकीय संकल्पना म्हणून प्रेझेंट केलं जात आहे. महाराष्ट्र दिवस त्याच्यासाठी नाही हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र धर्म म्हणून एक वेगळी संस्कृती आहे. धार्मिक आस्थेशी महाराष्ट्र धर्म संबंधित नाही, तर महाराष्ट्र धर्म हा एक सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रीय विचारधारेशी संबंधित असलेला विचार आहे. आणि ती विचारधाराच महत्त्वाची आहे, जी इतर अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्राला वेगळं करते. आणि म्हणून महाराष्ट्र धर्म तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितला, तो संत गाडगे महाराजांनी सांगितला, तो तुकारामांनी सांगितला, तो ज्ञानेश्वरांनी सांगितला, तो महाराष्ट्र धर्म. जो चोखामेळ्यांनी सांगितला, जो अनेक मुस्लिम संतांनी सांगितला, तो महाराष्ट्र धर्म. तो आपल्याला पाहिजे आहे. आणि महाराष्ट्रातली माती जी आहे ती या शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेने पावन झालेली माती आहे. त्यामुळे नैतिक मूल्य, एकता, समानता, समता याचे विचारच महाराष्ट्र धर्माचा मुख्य आधार आहेत. महात्मा गांधींनी जी कर्मभूमी मानली आपली, तो महाराष्ट्र आहे. आणि त्याच्यामुळे इथे शांततेचा, अहिंसेचा आणि सत्याग्रहाचा विचारसुद्धा महत्त्वाचा मानला गेलेला आहे. खरा तो एकजी धर्म, जगाला प्रेम अर्पावे, असं म्हणून संविधानिक जीवनाचं मर्म एका कवितेतून, एका ओळीतून सुद्धा सांगण्याची जी ताकद साने गुरुजींनी दाखवलेली आहे, तो आहे महाराष्ट्र धर्म. संविधानिक जीवन जगत असताना महाराष्ट्र धर्म ही एक महत्त्वाची संकल्पना समता आणि कर्तव्यांची सुद्धा आहे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा धर्म आहे महाराष्ट्राचा. अन्याय ज्याच्यावर झाला असेल त्याच्या बाजूने उभं राहण्याचा धर्म आहे महाराष्ट्राचा. लोकशाही बाधित होत असेल तर लोकशाहीच्या बाजूने उभं राहण्याचा धर्म आहे महाराष्ट्राचा. आणि त्याच वेळेस आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिवससुद्धा साजरा करतो आहे. त्यासाठी सुद्धा मला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहे की कामगार दिवस साजरा करत असताना हा एक आंतरराष्ट्रीय दिवस आपण कामगारांच्या हक्कांसाठी ओळखतो. हा आपण कामगारांचं योगदान आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये जे आहे त्याच्यासाठी याची ओळख आहे. शोषणाविरुद्धचा लढा म्हणून सुद्धा कामगार दिवस हा महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय कामगार दिवशी आपण विचार केला पाहिजे की आपल्या अवतीभोवती, आपल्या आजूबाजूला, आपल्या घरापासून तर आपल्या समाजापर्यंत प्रत्येक रस्त्यांवर, प्रत्येक ठिकाणी जे हात काम करत आहेत, जे श्रम करत आहेत, ते हात कोणाचे आहेत, ते हात कोण आहेत, ते आपलेच बंधू बांधव असलेले जे लोक श्रमिक आहेत त्यांचा आदर ठेवण्यासाठी सुद्धा हा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रमप्रतिष्ठा आणि प्रत्येक श्रमाला समान मूल्य ही जी नीती महाराष्ट्र धर्माची आहे, ती कामगारांना महत्त्व देणारी संस्कृती आपल्याला याच्यानंतर आणखी जास्त विकसित करता आली पाहिजे. एकीकडे कामगारांच्या शोषणाबद्दलचे कायदे केले जात आहेत. व्यापारी आणि उद्योगपतींसाठीचे धोरणं करत असताना कामगारांचे अधिकार मात्र बाधित झाले तरी चालतील, अशा प्रकारची जी नीती वापरणारं राजकारण आहे ते महाराष्ट्र धर्माच्या व्याख्येत बसत नाही. महाराष्ट्र धर्म हा संवेदनशीलतेवर आधारित आहे. महाराष्ट्र धर्म हा सहिष्णुता शिकवणारा आहे. कारण की सगळ्या विविध धर्मांना स्थान देणारा महाराष्ट्र धर्म आणि कामगारांच्या श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देणारा महाराष्ट्र धर्म, त्या महाराष्ट्र धर्माची आज आपण आठवण ठेवू आणि या महाराष्ट्राला अधिक बलशाली करण्याचं काम आपण सगळ्यांनी एकत्रितपणे करत राहू. सर्वांना अनेक शुभेच्छा.